2012ला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आलेलं. 2019 ते 2024 या कालावधीत 1 वर्ष का 9 महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना. आकांना हे सुपर, कारण ते आता काय म्हणले, जिल्ह्याचे बाप. हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे आणि 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे. असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं हे सुपर पालकमंत्री आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन करणारा. मला नाही वाटत स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते हे लोक, पण कोर्टाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय. आता नाही, स्पेशल नाही. अहो, हे मागचे 4 वर्ष पालकमंत्री हे स्वतः पालकमंत्री नव्हते. शॅडो पालकमंत्री म्हणा, सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका म्हणा, हे सगळ्याच्या सगळं कोण होतं? अण्णा, आका अण्णा. तर हे जे आका आहे ह्या आकांनी काल 26 आकडे सांगितले, मी 226 म्हणलंय. अहो, बरचसं पोलीस दल, बरेचसे हे यांच्याच नियुक्तीवाले आहेत. आणि मी आज जे पत्र दिलंय की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली. कोणाची? ते अजितदादांना विचारा. आम्ही कोण? अरे 3.25 तालुक्याचा आमदार आहे मी, किरकोळ माणूस आहे ना. कशात? मी पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे. मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे आणि आज पत्र दिलंय मी सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करावी. आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार? मी छोटा माणूस आहे ना. अजितदादा 7 वेळा उपमुख्यमंत्री आहेत. मी 3.25 तालुक्याचा आमदार आहे. मी गरीब माणूस आहे. एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजलीताईंवर बोलणं कसं शक्य आहे मला सांगा. अंजली दमानिया ह्या म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहेत. मी 3.25 तालुक्याचा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ?